विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गुढीपाडव्यानिमित्त आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या या सणाच्या निमित्तानं इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती 20% डिस्काउंट ऑफर आहे. 2 दिवस ही ऑफर चालू असणार आहे. नक्की या डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्या. नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. 620 पदं आहेत. वेगवेगळी 30 संवर्गाची ही पदं आहेत. खूप चांगली संधी आहे सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची. आजच्या व्हिडिओमध्ये या नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म कसा भरायचा याची माहिती घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप सगळी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आधी हा व्हिडिओ बघा आणि नंतर फॉर्म भरा, जेणेकरून फॉर्म भरताना कुठलीही चूक होणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी एक महत्त्वाची घोषणा किंवा माहिती सांगतो. महानगरपालिका भरतीची आपली इग्नाइट अकॅडमीची ही रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचमध्ये जो सिलेबस या परीक्षेसाठी आहे तो सगळा सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. गुढीपाडव्याच्या निमित्तानं 20% डिस्काउंटही आहे, तेव्हा पूर्ण फी भरण्याची पण गरज नाही. आता तुम्ही NMMC नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही वेबसाईट आहे, हे टाकायचं आहे आधी गुगलला. हे टाकल्यानंतर हे पेज ओपन होतं. हे पेज ओपन झाल्यानंतर नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे पुढचं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर सर्व सेवा पदभरती 2025 ऑनलाईन अर्ज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीनं हे पुढचं पेज ओपन होतं. हे पेज ओपन झाल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हिअर इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं लोडिंग होतं. थोडं थांबायचं काही सेकंद. त्यानंतर मग अशा पद्धतीनं हे पेज ओपन होतं. ह्या सूचना आहेत, या सूचना जस्ट फॉर्मॅलिटीच्या ह्या सूचना असतात. इथे फक्त क्लोज म्हणा. क्लोज म्हटल्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीनं पुन्हा एक काही सूचना आपल्याला दिसतील, जसं की आम्ही तुमचा डेटा ह्या कारणासाठी वापरत आहोत वगैरे वगैरे. तर इथे फक्त काय म्हणायचं, आय ॲग्री म्हणायचं. आय ॲग्री म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं हे पुढचं पेज तुमचं ओपन झालं. हे पेज ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर मग आता इथे पर्सनल डिटेल्स, वैयक्तिक माहिती जी आहे ती आपल्याला भरायची आहे. सगळ्यात पहिला टप्पा काय आहे, रजिस्ट्रेशनचा. आता रजिस्ट्रेशन करताना खूप काळजीपूर्वक रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण रजिस्ट्रेशन मध्ये भरलेली माहितीच पुढे प्रत्येक टप्प्यावरती ती वापरतायत. तेव्हा रजिस्ट्रेशन करताना आपल्या स्पेलिंगमध्ये नावामध्ये कुठलीही गडबड होऊ देऊ नका. चला, आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय रजिस्ट्रेशन करताना 10वीच्या सर्टिफिकेटवर जसं तुमचं नाव आहे, जसं तुमचं जन्मतारीख आहे त्या पद्धतीनेच नाव टाकायचं आहे. नावाच्या पुढे मिस्टर, मिसेस, डॉक्टर वगैरे असं काही लिहायचं नाही, हे लक्षात घ्या. चला, मग आता इथे पर्सनल डिटेल्स टाकायचं. आता ती पहिलं नाव, उमेदवाराचं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव असं या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव या ठिकाणी भरायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुमच्या नावात बदल झाला आहे का, आपण नाही म्हटलं, नावात बदल नाही झाला, ओके. आता इथे नावात बदल झाला आहे का, तर आपण जर यस म्हटलं तर मग इथे काय बदल झालाय ते विचारतात. ते बदल झालेलं नाव इथे लिहायचं. ओके, पुढे. मग आता नावात बदल आपण नाही टाकले. इकडे तुमची जन्मतारीख टाकायची आहे. ऑटोमॅटिक तुमचं वय इथे येतं. त्याच्यानंतर स्क्रोल करायचं, खाली यायचं. इथे तुम्हाला तुमचं लिंग, मेल फिमेल काय ते इथे टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर इथे मोबाईल नंबर, इथे कन्फर्मेशन म्हणजे पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर इथे टाकायचा. ईमेल आयडी इथे भरायचा. कन्फर्म, तोच ईमेल आयडी पुन्हा इकडे कन्फर्म करायचा. त्यानंतर 10वीच्या सीट नंबर, आपण 10वीला पेपर दिलेत बोर्डाचे, सीट नंबर इथे भरायचा आहे. 10वी तुम्ही कोणत्या वर्षी पास झालाय ते वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची खाली काय दिलं त्यांनी, तुम्हाला परीक्षा कोणत्या जिल्ह्यामध्ये द्यायची आहे. एक्झाम सेंटर पण आताच तुम्हाला त्यांनी निवडायला सांगितलं या रजिस्ट्रेशन मध्येच. मग आता इथे 3 एक्झाम सेंटर आपल्याला निवडायचे आहेत. मग पहिलं आता आपण या ठिकाणी पुणे केलं, दुसरं आपण नाशिक केलं आणि तिसरं मुंबई सिटी केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडायचं आहे, हे लक्षात घ्या. शक्यतो जे पहिलं केंद्र तुम्ही निवडले तिथेच एक्झाम देण्याची संधी आपल्याला भेटते, पण एक्झाम सेंटर काळजीपूर्वक निवडा. त्यानंतर मग इथे टीप आलेली आहे. आता इथे फक्त तुम्हाला ओके म्हणायचं. ठीक आहे, इथे ओके म्हटलं की इथे जनरेट OTP म्हणायचं. जनरेट OTP म्हटलं की अशा पद्धतीने हे पुढचं पेज ओपन होतं. हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा इथे व्यवस्थित भरायचा आणि इकडे सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर मग इथे तुमच्या मेल आयडीला किंवा तुमच्या मोबाईलला एक OTP येईल. तो OTP जो आहे तो OTP इथे टाकायचा आणि व्हॅलिडेटेड OTP म्हणायचं. हे म्हटलं की त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने OTP हॅज बीन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली असं तुम्हाला दिसतं स्क्रीनवरती. इकडे याला क्लोज करा. याला क्लोज केला
की हे याला क्लोज केल्यानंतर पुन्हा हे सगळी माहिती येईल, याला तुम्हाला सहमती द्यायची आहे. इथे सहमती दिल्यानंतर पुन्हा हा कॅप्चा इथे भरायचा आणि याला रिव्हेरीफाय म्हणायचं. रिव्हेरीफाय म्हटल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सगळी जी माहिती तुम्ही आतापर्यंत भरलेली आहे रजिस्ट्रेशन करताना ही माहिती समोर तुम्हाला दिसते. ही माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, सगळं बरोबर आहे का, ओके असेल तर सगळ्याकडे इथे फक्त टिक मार्क करायचे आहे प्रत्येक ठिकाणी. ही अशी सगळी टिक मार्क करायची आहे आणि इकडे सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर एक सूचना आपल्याला येते, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे द इन्फॉर्मेशन वन सबमिटेड कॅनॉट बी मॉडिफाईड. एकदा का तुम्ही सबमिट केलं की परत भरलेल्या माहितीमध्ये तुम्हाला चेंज करता येणार नाही अशी सूचना आहे. आता आपण सगळं काळजीपूर्वक भरलंय तेव्हा इथे येस म्हणा. येस म्हटलं की अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशनची आपल्याला सक्सेसफुल झाल्याचा स्क्रीन दिसते समोर. काय, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. आता हा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण पुढील प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला लॉग इन करताना हा रजिस्ट्रेशन नंबर कामात येणार आहे. तेव्हा याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, हे व्यवस्थित सेव्ह करून घ्या. आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. काय झालं, आता आपलं रजिस्ट्रेशन झालं. आता आपल्याला भरायचा आहे फॉर्म. याला क्लोज म्हणा. याला क्लोज म्हटलं की हे ऑटोमॅटिक डिस्प्ले होतं, ऑटोमॅटिक दिसतं हे तुमच्या स्क्रीनवरती. आता इथे तुम्ही जी माहिती भरली आहे ती सगळी माहिती समोर दिसते आहे, लक्षात घ्या. याला स्क्रोल करा. याला स्क्रोल केला की खाली काय येतं बघा, खाली काय येतंय बघा. आता इथे येतं अप्लाय फॉर द पोस्ट. आता अप्लाय फॉर द पोस्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा, क्लिक हिअर टू अप्लाय फॉर द पोस्ट. आता इथे क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीने पुन्हा लोडिंग होतं. लोडिंग झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने हे एक पेज ओपन होतं. आता ह्या पेजला पुन्हा तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर मग तुम्हाला काय दिसतंय बघा, अप्लाय फॉर द पोस्ट पदाची निवड करा. मग या ठिकाणी परत क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला बरं त्याच्या आधी इथं क्लिक करण्याच्या अगोदर इथे तुम्हाला एक टिक मार्क करायची, बिफोर अप्लाइंग आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड द ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे मी जाहिरात वाचलेली आहे. ओके, इथे क्लिक करा. मग इथे पोस्ट नेम इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीने सगळ्या ज्या 30 पोस्ट आहेत त्या तुम्हाला दिसतील. आता आपल्याला लिपिक टंकलेखकसाठी मग इथलं लिपिक टंकलेखक वर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीने बघा, क्लर्क कम टायपिस्ट आलं का, इथे आलेलं आहे. मग आता इथे हे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक पोस्टचा कोड इथे आलेला आहे, ऍडव्हर्टाइजचा नंबर इथे आलेला आहे आणि ऍडव्हर्टाइजमेंटचा दिनांक इथे आलेला आहे. हे ऑटोमॅटिक येतं. त्यानंतर खाली स्क्रोल करा. आता इथे तुम्हाला लक्षात घ्या, आता आपण पर्सनल डिटेल्स मध्ये आहोत, लक्षात घ्या. मग आता इथे उमेदवाराची वैयक्तिक माहिती खाली स्क्रोल केल्यानंतर खाली येते, लक्षात घ्या. मग इथे रजिस्ट्रेशन क्रमांक हा ऑटोमॅटिक आला, हे पण ऑटोमॅटिक आलेलं आहे. नाव, वडिलांचं नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे, आईचं नाव पण ऑटोमॅटिक आलंय. हे सगळं ऑटोमॅटिक आलंय. फक्त इथे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे जन्मतारीख, ही पण ऑटोमॅटिक आलेली आहे. आता मेल फिमेल हे पण ऑटोमॅटिक आलेलं आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, फक्त हे सगळं ऑटोमॅटिक आलं कारण आपण रजिस्ट्रेशन केलंय ऑलरेडी. इथे फक्त हे भरायचंय आपल्याला, तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात. ठीक आहे. आता इथे आपण अनमॅरिड केलं बघा, इथे अनमॅरिड वर क्लिक केलं. अनमॅरिड वर क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीनं ते आलं. ठीक आहे. पुढे मग त्याच्यानंतर त्याच्या खाली लक्षात घ्या, त्याच्या खाली आपल्याला स्क्रोल करत करत जायचंय. राष्ट्रीयत्व आलं. आता राष्ट्रीयत्व इंडियन वरती आपण क्लिक केलं. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, इथे आपण येस केलं. इथे जर तुम्ही नो केलं तर तुम्हाला पुढे जाताच येणार नाही फॉर्मवर. ठीक आहे. इथे आपण येस केलं. मग आता त्यांनी पुढे विचारलेलं आहे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, सोडण्याचे प्रमाणपत्र जारी करणारे प्राधिकरण. आता तुमचा जन्म महाराष्ट्रात झालाय याचा पुरावा काय, तर एक तर तुमच्याकडे काय पाहिजे, डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे. ते नसेल तर जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, पण त्याच्यावरती उल्लेख असला पाहिजे की तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. लक्षात घ्या. मग तो ज्याने दिलाय त्या अथॉरिटीचं नाव इथे भरायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे काही आहे, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जे काही आहे ते किती तारखेला तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्याचा अनुक्रमांक काय आहे ते इथे भरायचंय. ते इथे भरल्यानंतर खाली आपलं परत स्क्रोल, तुमचा कॅटेगरी विचारलेली आहे, कोणती आपली कॅटेगरी आहे. आपण ओबीसी टाकलं इथे. त्यानंतर मग पुढे आता ओबीसी टाकलंय तर पुढे बघा, जात प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या कार्यालयाचे नाव कोणत्या कार्यालयाने दिलं, तहसील कार्यालय कुठलं जे असेल ते. आता आपण इकडे दिंडोरी टाकलेलं आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तारीख, कोणत्या तारखेला ते इश्यू झालेलं आहे आणि त्याचा क्रमांक काय आहे ते सगळं इकडे भरलं आपण. त्यानंतर जात वैधता तारीख. आता कास्ट व्हॅलिडिटी असलं तर ठीक, नसलं तरी चालतं. लक्षात घ्या. असेल तर त्याची तारीख टाका फक्त इथं. त्यानंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर मग नॉन क्रिमिलियर, लक्षात घ्या. मग आता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जारी करणाऱ्या ऑथॉरिटीचं नाव, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आरक्षण घ्यायचंय कॅटेगरीचं तर नॉन क्रिमिलियर लागणार. मग नॉन क्रिमिलियर कोणत्या कार्यालयाने तुम्हाला दिलेलं आहे त्याचं नाव
त्याची तारीख आणि त्याचा क्रमांक या ठिकाणी आपण भरला. आता अर्जदाराच्या शरीरावरील दृश्यमान ओळखीची खूण, तुमच्या शरीरावर काही खूण असेल तर ती इथे मेन्शन करायची आहे, लक्षात घ्या. आता इथे काहीतरी ब्लॅक मार्क वगैरे टाकले चेहऱ्यावर, ठीक आहे. त्यानंतर मग खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं एक माहिती परत ते विचारतात, आपल्याकडे पॅन कार्ड आहे काय, तर आपण येस केलं. मग पॅन कार्डचा नंबर टाका म्हणतात ते इथं, आणि पॅन कार्ड वरील नाव टाका म्हणतात. आपण टाकलं इकडे. ड्रायव्हिंग लायसन आहे का, तर आपण नाही म्हटलं इथे, ठीक आहे. त्यानंतर ते विचारतात तुमच्याकडे वोटर आयडी आहे का, येस. मग त्याचा नंबर आणि वोटर आयडी वरचं नाव. त्यानंतर आपल्याकडे पासपोर्ट आहे का, आपण नाही म्हटलं. ते विचारतात तुमच्याकडे बँक खातं आहे का, तर आपण येस म्हटलं. मग तुमचं खातेधारकाचं नाव, बँकेचं नाव आणि अकाउंट नंबर हा इथे भरला. आता हे सगळं भरल्यानंतर इथे आपल्याला टिक करायचंय की मी माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी स्वेच्छेने माझ्या ओळखीचा पुरावा सादर करत आहे. आणि इकडे काय म्हणायचं, सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं. हे म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं डाटा सेव्ह झाला सक्सेसफुली. आता पुढे मग आता ऍडिशनल डिटेल्स. मग तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी आहे काय, आता शक्यतो 99% आपल्याला नोच करायचं आहे. हा, पण तुम्ही ऑलरेडी कर्मचारी असाल तुम्हाला येस करावं लागणार आहे, लक्षात घ्या. आता इथे सगळीकडे आपल्याला बऱ्यापैकी नोच करावं लागतं. आता आपण ऑलरेडी कर्मचारी आहोत का, नाही. नवी मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी नाही. त्यानंतर 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहोत का, नाही. पुढे आता 1994 नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी नाही. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहोत का, नाही. असेल तर तुम्ही इथे येस म्हणू शकता. आता नाही मोस्ट ऑफ द असतं म्हणून लिहिले मी. त्यानंतर राज्य केंद्र सरकारी कर्मचारी तपशील. आता तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का, नाही. प्रकल्पग्रस्त आहात का, नाही. असेल तर तुम्ही येस करू शकतात. फक्त मग ते डॉक्युमेंट अपलोडच्या वेळेस तुम्हाला तो ऑप्शन येईल, पण डॉक्युमेंट पण अपलोड करावं लागेल आपल्याला तिथे, ठीक आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त नाही. त्यानंतर अंशकालीन नाही. पुढे म्हणजे हे स्क्रोल करायचं आहे, खाली येतं, लक्षात घ्या. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन आहात का तुम्ही, नाही. त्यानंतर दिव्यांग माजी सैनिक वगैरे आहात का तुम्ही, आता हे मॅन्डेटरी आहेत ते इथे पण आपण नाहीच म्हणायचं, ठीक आहे. त्यानंतर क्रीडा व्यक्ती तपशील, तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात का, नाही. स्क्रोल करायचं खाली. तुम्ही म्हणजे 40% अपंग असलेले व्यक्ती आहात का, तर आपण नाही म्हटलं. त्यानंतर तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांना नामांकित केले आहे का, नाही. पुढे त्यानंतर अनाथ आहात का, नाही. त्यानंतर यापूर्वी आपल्याला परीक्षा देण्यासाठी प्रतिबंधित केलेला आहे का, नाही. पुढे तुमच्या विरुद्ध कधीही FIR किंवा काही खटला भरलेला आहे का, नाही. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक झालेली आहे का, नाही. त्यानंतर कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे काय, कोर्टाने तुम्हाला दोषी किंवा निर्दोष ठरवले आहे का, नाही. पुढे काय म्हटले, सामान्यतः फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही बंधपत्र म्हणजे बॉन्ड लिहून देण्याची गरज पडलेली आहे का, नाही. त्यानंतर तुम्हाला शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत कोणत्याही आरोपाबाबतीत कारवाई करण्यात आलेली आहे का, नाही. त्यानंतर भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई सध्या चालू आहे का, नाही. त्यानंतर हे नाही म्हणत आपण खाली आलो. तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी काही चालू आहे का, नाही. चला, आता हे नाही म्हटलं. आता सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं की हे डाटा आपला सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला आता कम्युनिकेशन डिटेल्स भरायचा आहे, म्हणजे आपल्याला ऍड्रेस भरायचा आहे. मग ऍड्रेस, आता त्यांनी विचारला इथे ऍड्रेसची पहिली लाईन, ऍड्रेसची दुसरी लाईन, त्याच्यानंतर तुमचा देश कोणता आहे, तुमचं राज्य कोणतं आहे, जिल्हा कोणता आहे, पिनकोड काय आहे, आणि आता खाली ते विचारतायत की कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता एकच आहे का, तर आपण येस म्हटलं. मग ते हाच पत्ता खाली पुन्हा आला, लक्षात घ्या. आता तुम्ही सध्या वेगळीकडे राहताय आणि तुमचा कायमस्वरूपी पत्ता वेगळा असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी वेगवेगळा टाकू शकतात, पण आता एकच टाकलाय मी या ठिकाणी, लक्षात घ्या. आता इकडे तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं की सक्सेस, हे तुमची माहिती सक्सेसफुली भरली. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला आता क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स टाकायचं आहे. चला, मग आता ते विचारतायत की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, तर यस, मराठी भाषेचं ज्ञान असणं ही अट आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसेल, तुम्ही नाही म्हटले तर ते पुढे जाणार नाही, तुम्ही अपात्र म्हणून ते पुढे दाखवेल, लक्षात घ्या. चला पुढे, आता यस म्हटलं आपण. यस म्हटल्यानंतर त्यांनी विचारलंय 10वीचा तपशील भरा, शैक्षणिक मंडळाचे नाव. चला, आता शैक्षणिक मंडळाचे नाव काय, शैक्षणिक मंडळाचे नाव कोणतं बोर्ड आहे तुमचं शैक्षणिक मंडळ, स्टेट बोर्ड, ठीक आहे, ते या ठिकाणी टाकायचं आहे. शाळेचं नाव, त्यानंतर टक्केवारी, पर्सेंटेज, ठीक आहे. आता प्राप्त गुण 405 किती पैकी, 500 पैकी किती टक्के झाले, 81% झाले. आणि मॅट्रिक महिना म्हणजे कधी पास झालो आपण, तो महिना आणि वर्ष हे टाकायचं.
हे टाकलं, खाली खाली या. खाली आल्यानंतर 12वीचं भरायचंय, सेम तसंच बोर्डाचं नाव, स्टेट बोर्ड, शाळेचं नाव, पर्सेंटेज. आता तुमचं काय CGPA होतं की पर्सेंटेज होतं त्याप्रमाणे टाकायचं इथे, लक्षात घ्या. त्यानंतर मग किती मार्क मिळाले, किती पैकी मिळाले, किती टक्के झाले हे ऑटोमॅटिक येतं. कोणत्या वर्षी पास झालं ते टाकायचं. त्यानंतर पदवीचं पुन्हा तेच की पात्रता पदवी या ठिकाणी, ठीक आहे. पदवी तुमची कशात झाली ते टाकायचं आपल्याला या ठिकाणी, कोणती विद्यापीठ आहे आणि उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष टाकायचंय. त्यानंतर गुणांची टक्केवारी किंवा CGPA. आता इथे CGPA आहे 8.1 टाकला आपण, 10 पैकी 8.1, ठीक आहे. त्यानंतर CGPA गुणाकार घटक तो इथे टाकायचा. आता टक्केवारी, आता CGPA वरून जी टक्केवारी आपण हे करतो, कन्वर्ट करतो, ती टक्केवारी इथे टाकायची आहे, लक्षात घ्या. CGPA वरून, हा लक्षात घ्या. पुढे आता खाली यायचंय. आपल्याकडे शासनाचे इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिटचे सर्टिफिकेट आहे का? लागणारच आहे, कारण त्याच्या टायपिंगची अट आहे. तर आपण यस म्हटलं, ठीक आहे, यस म्हटलं. आणि मराठीत 30 आहे का? तर आपण यस म्हटलं. आता इथे सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. त्याच्यानंतर मग पुढे अशा पद्धतीने ही सगळी माहिती सक्सेसफुली भरली आपण. आता ही माहिती भरल्यानंतर आता आलं आपण डॉक्युमेंट वरती. हा शेवटचा घटक डॉक्युमेंट. हे आता डॉक्युमेंट अपलोड करायचे. कोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे? तर जिथे जिथे आता आपण यस म्हटलंय ज्या ज्या ठिकाणी, ते सगळे डॉक्युमेंट आता अपलोड करावे लागणार आहेत. तर बघा, तुमचा पासपोर्ट आहे, तुमची स्वाक्षरी आहे, तुमचं 10वीचं मार्कशीट आहे, 12वीचं मार्कशीट आहे, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट आहे. त्यानंतर तुमचं डिप्लोमा ते लागत नाही या ठिकाणी. शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला किंवा आदिवासी सर्टिफिकेट ते लागणार आहे. टायपिंग 40, टायपिंग 30 मराठी ते लागणार आहे. जातीचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी नॉन क्रिमिनल लागणार, पॅन कार्ड लागणार, मतदान कार्ड लागणार, जे आपण एस म्हटले, बँकेचं पासबुक लागणार. आणि अजून काही तुम्हाला इतर डॉक्युमेंट टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकतात, लक्षात घ्या. अशा पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट टाकायचे आहेत. मग आता एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून दाखवतो कसं केलंय, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. तर आता इथे क्लिक हिअर, आता इथे काय आहे, आपला नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो, यस करा इथे क्लिक. इथे क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीने हे ऑप्शन ओपन होतं, हे तुम्हाला दिसतं. आता इथे तुम्हाला 2 फोटो, एक कॅप्चर फोटोग्राफ आणि अपलोड फोटोग्राफ, म्हणजे 2 फोटो, एक लाईव्ह फोटो पण अपलोड करायचा आहे आणि एक आपला फोटो अपलोड करायचा आहे. मग अशा पद्धतीने इथे तुम्हाला क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो. आता हा मोबाईल मधनं, लॅपटॉप मधून तुम्हाला कॅप्चर करता येईल. जुना कम्प्युटर असेल तर वेब कॅमेरा लागेल, लक्षात घ्या. चला, मग आता इथे तुम्हाला क्लिक हिअर म्हटल्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीनं हे ओपन होतं. आता हे ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो फोटो अपलोड होऊन गेला. क्लिक म्हटलं, कॅमेरा ओपन होतो, कॅमेरा ओपन झाला, फोटो काढला की तो ऑटोमॅटिक अपलोड होतो. आता इथे दुसरा एक फोटो अपलोड करायचा आहे आपल्याला. मग आता हा फोटो अपलोड करण्यासाठी आपल्या गॅलरीमधून तो फोटो घ्यावा लागेल. मग इथे ड्रॉप फाईल, इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीने गॅलरी ओपन होईल. गॅलरीतला फोटो क्लिक करा. गॅलरीतनं फोटो क्लिक केला की तो ऑटोमॅटिक इथे फोटो येईल. फोटो आल्यानंतर हा फोटो इथे तुम्हाला दिसतो. येस, इथे क्लोज म्हणा. क्लोज म्हटलं की पुन्हा पुढे सिग्नेचर. अशाच पद्धतीने सिग्नेचर पण अपलोड करायची. अशाच पद्धतीने 10वीचं 12वीचं जे काही डॉक्युमेंट आहे ते सगळे अशाच पद्धतीने अपलोड करायचे आहे, लक्षात घ्या. मग बघा, सिग्नेचर अपलोड झाली, ओके, सक्सेस, क्लोज म्हणा. त्यानंतर हे पुढे या, पुन्हा 10वीचं करायचं आहे. बघा, 10वीचं सर्टिफिकेट क्लोज म्हणा, अपलोड झालेले. त्यानंतर हे 10वीचं सर्टिफिकेट झालं. तर अशाच पद्धतीने सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. मग हे टायपिंग, नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट, हे सगळं असंच अपलोड करायचं आहे. हे सगळं अपलोड केल्यानंतर मग खाली सगळ्यात शेवटी काय येतं, तर सगळ्यात शेवटी पेमेंट डिटेल्स. आता ही सगळी माहिती भरली, सगळं झालं. पेमेंट केल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही. मग आता आपण आलो पेमेंटकडे. मग लक्षात घ्या, मग आता इथे पेमेंट डिटेल्स वरती आल्यानंतर तुमचं नाव आलं. आता किती फी भरायची ते पण आलं. ओपन कॅटेगरीला 1000 रुपये, बाकी सगळ्यांना 900 रुपये. आता आपण ओबीसी टाकलं त्यामुळे 900 आलं इथे. आता हे पेमेंट डिटेल्स वरती खाली आले तुम्ही की मग घोषणापत्र येतं, डिक्लेरेशन येतं का मी भरलेली माहिती खरी आहे, खोटी आढळल्यास माझ्यावर कारवाई होईल वगैरे वगैरे, ही माहिती इथे सगळीकडे टिक करून घ्या. टिक केल्यानंतर खाली हे सगळं टिक करून घेतल्यानंतर मग खाली आय ऍग्री इथे पण टिक करा आणि इकडे सबमिट म्हणा. आता तुम्हाला जर एकदा प्रिव्ह्यू करायचा असेल तुम्ही करू शकतात, पण आपण आता काळजीपूर्वक भरले, सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं इथे पेमेंटचं ऑप्शन दाखवतं. आता पेमेंट करायचं आहे. मग पेमेंट आता तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वरनं करता येईल, तुम्हाला नेट बँकिंग वरनं करता येईल आणि तुम्हाला वॉलेट्स वरनं पण करता येईल. आता आपण वॉलेट्स वरती गेलो की इथे या ठिकाणी फोन पेचं ऑप्शन दाखवतं. फोन पेच्या ऑप्शन वरती गेलो की स्कॅनर येईल, स्कॅनर वरून तुम्ही पेमेंट करू शकतात. पेमेंट झाल्यानंतर बघा, मेक पेमेंट, इथं पेमेंट झाल्यानंतर मग तुम्हाला तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरून झाला असा मेसेज येईल. मग तुम्हाला काय करायचंय, त्या फॉर्मची PDF ही सेव्ह करून ठेवायची.
त्याची एक प्रिंट पण मारून ठेवा, मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मग वेळोवेळी पुढे काही अडचण निर्माण झाली तर आपल्याकडे तो फॉर्म असणं गरजेचं आहे. तो फॉर्म लगेच दिसला पाहिजे आपल्याला. असंही आपल्याकडे तो रजिस्ट्रेशन नंबर असतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. पण मग हे पण एक सेव्ह करून ठेवा. आता हे सेव्ह करून झाल्यानंतर मग आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे, आता लक्षात घ्या. मग आता पुढे अशा पद्धतीनं फॉर्म कसा भरावा याची आपण बारीक बारीक गोष्टींची सगळी माहिती घेतली आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फॉर्म भरण्याबाबत तुमच्या मनात काही शंका उरली नसेल याची मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, तरी सुद्धा काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर अकॅडमीचा नंबर तुम्हाला सांगतो, त्या नंबरला कॉल करा. आमची संपूर्ण टीम तुम्हाला बारीक बारीक गोष्टींमध्ये मदत करेल, काही काळजी करू नका. गुढीपाडव्याच्या निमित्तानं इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती 20% डिस्काउंट ऑफर चालू आहे. तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉईन करू शकतात. ही ऑफर 29 आणि 30 मार्च 2च दिवस आहे, हे लक्षात घ्या. आता नवी मुंबई महानगरपालिकेची भरती आहे, सध्या 620 पद आहेत. जोरदार तयारी करत असाल तर इथून पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, सांगली मिरज कुपवाड असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, अशा वेगवेगळ्या नगरपालिकांची जाहिरात येणार आहे. तेव्हा अभ्यासक्रम सगळ्या नगरपालिकांचा सेमच असणार आहे, महानगरपालिकांचा. तेव्हा आता जोरदार तयारी करा आणि येणाऱ्या प्रत्येक महानगरपालिकेसाठी फॉर्म भरत राहा. तुमचं 100% कुठे ना कुठे सिलेक्शन होईल. या महानगरपालिका भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी संपूर्ण सिलेबस अत्यंत चांगल्या प्रकारे खोलात जाऊन शिकवलेला आहे. या बॅचमध्ये टेस्ट सिरीज आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 1 वर्षापर्यंत बॅच कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे. तेव्हा नक्कीच या बॅचचा तुम्हाला फायदा होईल. फी 1999 प्लस GST असली तरी आता गुढीपाडव्याच्या निमित्तानं 20% डिस्काउंट ऑफर चालू आहे. या ऑफरचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर 88 88 25 61 17 या नंबरला संपर्क करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, थांबूया. खूप खूप धन्यवाद.